एक गोष्ट बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे तर आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली म्हणत पप्पा माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही काय म्हणत. शंकर नवरदेव झाले मी नाही का शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळे उघडी ना ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे शंकरानं उघडले डोळे वरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली मंडप बिंडप टाकला डीजे बीजे लावला बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले वराड नाही त्यांनी दिली आरुली. त्या गाड्याला भूतलंय आवडत त्या मग हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडीनं उडवेल बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा माझं लग्न नाही होणार का माणूसच जगणार नाही म्हणून. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टकं होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळाची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळून जागेवर मेली आरडली सुद्धा नाही. त्याच लुगड्यावर गेली. वरवाळीचं लुगडं घेऊ नये आणि लागलं ना लग्न शंकराचं. शंकराचं लग्न लागलं आणि नवरी नवरदेवाच्या घरी गेली. बापानं यज्ञ मांडला आणि बापाच्या यज्ञात नवऱ्याचा अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. पार्वतीच्या शरीर जळालं. शंकराने घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी हे देवीची 3.5 पीठ. मग तुळजापूरची कोल्हापूरची माहूरगडची वणीची लिंबाखालची पारावरची नांदगाव सदोची सगळ्या देव्या एकच. नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे. किचन वाट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला भक्ताचे आईबाप सण होत नाही. आणि भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. मग ती देवी कोण. अनादि निर्गुण
खालची सगळ्या देवा एकच, याला एक तिसऱ्या अध्यायाची ओवी आहे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजे, आज्ञापक व्हाल, वाच्या सिद्धी पावाल. तुम्ही फक्त देवात भेद करू नका. गुरुवार केले तुम्ही चारी बी लबाड बोलायचं नाही, काही फरक नाही. मग हे कुठाने सांगितले कोण तुम्हाला? पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्यात? पार्वती जाताना का उठला, दुर्गे दुर्गेट भारी, शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ. त्याला काय किंमत आहे? देवाची पूजा नाही करायची जास्त. ऐका नीट आता, तू हवे ऐका तिसऱ्या अध्यायातल्या. तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा, त्याच्यात देव आहे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची शांगाची शाखा. मग तुम्ही म्हणाले देवांना नावं का पडले? ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या त्या देवीला ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी, चामुंडिनी मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे. पुरावा असाय त्याला काकड्यात. अवताराच्या राशी तो हा उभा. हे खंडोबा भैरोबा, हे खंडोबा भैरोबा बिरोबा हे जे देव आहेत, हे सगळे देव देवादिदेव महादेव. फक्त एकाचा असं आहे, एकाला आवडतो भंडारा, खंडोबाला आवडतो भंडारा, या बाईला आवडतं कुकू, पांडुरंगाला आवडतो बुक्का. देव एकच. असं हे घोटाळा नाही करता. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. आणि पूजा कोणची करा, पांडुरंगाचीच होती. मग तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची? देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते, आणि पांडुरंगाची केली तरी पांडुरंगाला जाते. त्यामुळे असं भेद नाही करत बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच वाटेल का असं. असं काही नाही. दागिना कशाचाही करा, मूळ सोन्याची. दागिना कशाचा करा, मूळ सोन्याची. तसं देव एकच आहे, फक्त भाव ठेवा. आणि ती देवी तयार झाली बाह्य रंगात. आता ती देवी पाहिजे अंतरंगात. बाह्य संपली ती देवी, आता तुळजापूरची, कोल्हापूरची, आता अंतरंगातली देवी. पटापटा बोलत जायचं फक्त. आता ए बऱ्या, तुझं नाव काय? हा, गणेश. तुझं रे? डॉन, जॉन, यश. तुझं रे? तुझं? तुझं रे? हा, हे पोरेचं नाव खाशी प्रेम. चला आता बोलत जायचं घुसलं बरं का आपण अंतरंगात. आता ह्या मुलाचं नाव यश आहे, या मुलाचं नाव प्रेम आहे, या मुलाचं नाव गणेश आहे. आता बोलत जायचं फक्त. देवी तयार करत जायची आतमधली, आता बाहेरची नाही. बाहेरची कथा संपली. आता अंतरा. आता याचं नाव गणेश आहे. पटकन बोला, याचं नाव ठेवलेलं नाव आहे का याचं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. मान्य आहे तुम्हाला? याला मूळ जन्माला आला तेव्हा नाव फायनल झालं. फायनल झालं. पुन्हा वळवळ नाही करायची बरं का आता. हां, फायनल झालं. याचं